जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या कुंभारी येथील प्रभाकर साळवे यांनी एक अनोखा निर्णय घेतलाय। आपल्या निवडणूक प्रचारात मतदारांना आपले वचन पाळण्याचे आश्वासन देण्यासाठी त्यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर वचननामा जारी केला आहे। या वचननाम्याच्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे, ज्यात त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने आणि आपली मुख्य उद्दिष्टे स्पष्ट केली आहे। मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी दाखल केली, म्हणजे अर्ज दाखल केला आणि मी जामनेर विधानसभेमध्ये लढतो। खरं म्हटलं तर मी आज माझा वचननामा प्रसिद्ध करणार आहे। खरं तर सर्वच राजकीय पक्षांचे जाहीरनामे असतात, जाहीरनामे जाहीर केल्यानंतर तो अवलंबित तर येत नाही। वचननामा म्हणजे आपल्या पूर्वीपासून झालं की वचन दिल्यानंतर ते पुन्हा मागे घेता येत नाही, म्हणून मी आज माझा वचननामा हा 500 रुपयाच्या बॉन्डवरती जाईल की त्यामध्ये जे मी वचन देणार आहे जनतेला ते मी निवडून आल्यानंतर हे सर्व वचन या बॉन्डवर दिल्याप्रमाणे 6 महिन्याच्या आत जर नाही झालं तर पुन्हा माझा राजीनामा असणार आहे, असं मी इथे जाहीर करतो आहे। वचननाम्यामध्ये पहिला मुद्दा माझा असणार आहे की तालुक्यात 1,01,000 उद्योग निर्माण करणार। दुसरा, जामनेर तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठा आयात निर्यात केंद्र बनवणार या ठिकाणी। प्रत्येक गावामध्ये 500 म्हशीचा प्रकल्प आणि प्रत्येक गणामध्ये एक दूध डेअरी असा आमचा संकल्प आहे। प्रत्येक गावात शेतमाल प्रक्रिया उद्योग स्थापन करणार आणि प्रत्येक गावात ATM बसवणार। जे गावातील लोकांना इकडे तिकडे जाण्याची परेशानी होती, बँकेमध्ये लाईन लावावी लागते, तर प्रत्येक गावात आपण ही सुविधा या ठिकाणी तालुक्यामध्ये देणार आहे। तालुक्यात भव्य दिव्य मोफत निसर्ग उपचार केंद्र चालू करणार आणि गावागावात निसर्ग उपचार पोहोचणार, जेणेकरून जे आज ॲलोपॅथिकचे बरेचसे साईड इफेक्ट लोकांना होत आहे आणि त्याच्यामुळे किडनीसारखे आजार होऊन कॅन्सरसारखे त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन येतात, ते आजार होऊच नाही यासाठी उपाययोजना ही प्रत्येक गावामध्ये आपण राबवणार आहे। मागेल त्याला रोजगार आणि मागेल त्याला उद्योग धोरण राबवण्याचा आमचा मानस आहे। कृषी पर्यटन धोरण राबवा, आई योजना व इतर योजना ज्या महाराष्ट्र पर्यटन संचालनाची योजना आहे की प्रत्येक गावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त करून प्रत्येक गावात 3 कोटी रुपयाचा निधी हा आपण देणार आहे। बेस्ट विलेज योजना म्हणजे प्रत्येक गावासाठी ग्रामीण भागासाठी केंद्राची एक बेस्ट विलेज अशी योजना आहे की गावामध्ये पर्यटक यायला पाहिजे आणि आपल्या गावाचा किंवा शेतकऱ्यांना यातून काहीतरी व्यवसाय मिळाला पाहिजे, ती ही योजना आपण प्रत्येक गावामध्ये राबवणार आहे। विविध प्रकारचे कृषी प्रदर्शन भरवणार, जेणेकरून जे शेतकऱ्यांना काही पिकंच माहीत नसतात की आपण पिकं कोणते घ्यायचे, आपण नेहमी तेच पिकं घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला नेमकं आपण कापूस सोयाबीन असंच याला भाव पाहिजे अशा प्रकारचे, परंतु काही प्रक्रिया उद्योग आहे शेतीमालाचे आणि जे कृषी प्रदर्शन जर आपण भरवले या ठिकाणी तर निश्चितच भारतामध्ये नव्हे जगामध्ये कुठं कुठं कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतल्या जातात ती शेतकऱ्यांना माहिती, आपल्या जामनेर तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती होणार आहे। प्रत्येक गाव हे मधाचे गाव म्हणून निर्माण करणार, ज्यामुळे जगात 3रा उद्योग म्हणून मधाचा उद्योग या ठिकाणी ओळखला जातो। आपण पारंपरिकच व्यवसाय करतो, पण मधाचा उद्योग हा जगातील 3रा व्यवसाय म्हणून आहे जो विदेशामध्ये केला जातो। आणि खरं म्हटलं तर मांगरसारखे गाव आता मधाचे गाव म्हणून झाले आहे आणि शासनाचा 500 कोटीपर्यंतचा निधीसुद्धा प्रत्येक गावाला 100 कोटीच्या वरती निधी प्राप्त करून, परंतु आपल्याकडे उपाययोजना न केल्यामुळे तो कुठंतरी निधी आपल्या गावापर्यंत पोहोचत नाही। त्यासाठी प्रत्येक गाव हे मधाचं गाव करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। महिला बचत गटाअंतर्गत विविध समाविष्ट करून त्यांना साक्षरता कौशल्य व उद्योग प्रोत्साहन देणार, जसे MCD सारख्या काही संस्था आहेत की त्या उद्योजकांना प्रशिक्षण देतात, परंतु त्या खेड्यागावापर्यंत पोहोचत नाही आणि खेड्यातल्या ज्या माता भगिनी आहेत त्या शहरामध्ये जात नाही की ते 5-7 दिवस तिथे राहून मुक्कामाला राहतील आणि अशा प्रकारचे काही प्रशिक्षण घेतील। तर या माता भगिनींना गावामध्ये त्यांच्याच गावामध्ये प्रशिक्षण कशा पद्धतीने द्यायचं हे आमचा मानस आहे। गोधडी प्रशिक्षण, विणकाम, हातकाम यावर विशेष भर देऊन उत्पादन वस्तूचे परदेशात निर्यात करण्याचे नियोजन करणार। आता आपण गोधडी म्हटलं तर सगळ्यांना हे वाटलं की मोठे मोठे उद्योग उभारले जातात, परंतु गोधडीला सुद्धा चांगल्या प्रकारची मागणी ही
विदेशामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपण तो व्यवसाय कुठंतरी आपला बंद झाला आहे. आणि त्याच जास्तीत जास्त म्हणजे आपल्याकडे उत्पादन आहे परंतु त्याची मार्केटिंग कुठंतरी नाही आहे. आणि त्यासाठी इतर नेत्यांनी आजपर्यंत मला नाही वाटत कोणी या प्रयत्न केलेला आहे की आपल्या तालुक्यातील म्हणेल की आपल्या महाराष्ट्रातील म्हणेल की उत्पादन हे देशाच्या बाहेर जावं. कारण की तशा प्रकारची टीम किंवा तशा प्रकारची उपाययोजना कोणत्याही सरकारने आजपर्यंत केलेलं नाही आहे. की साधारण प्रकारचं आता आपण जर एक उदाहरण घेऊया की आपल्याकडे कळण्याचं पीठ हे काय किलोप्रमाणे येतं समजा जास्तीत जास्त 20 ते 30 रुपये किंवा 50 रुपये. परंतु हे जर फॉर्म्युला केलं तर 250 रुपयाला पावशेर आज त्याचे मार्केट व्हॅल्युएशन आहे. जर तेच पीठ आणि लोक आपल्या विदेशामध्ये भरपूर भारतातले लोक आणि विदेशी लोकसुद्धा अशा अन्नाला जे प्रोटीनयुक्त अन्न आहे याला पसंती करतात. परंतु आपली कुठेतरी मार्केटिंग कमी असल्यामुळे किंवा उपाययोजना नसल्यामुळे अशा प्रकारचं आपलं उत्पादन हे विदेशामध्ये जात नाही. त्यासाठी माझा परिपूर्ण असा प्रयत्न राहणार आहे. अच्छा. त्यामध्ये मला 2165 मतदान आहे. जवळजवळ अपक्षासारखं जरी संभाजी ब्रिगेड नवीन पक्ष झालं त्यांनी मला पोस्ट करून घोषित केलं होतं पण मी अपक्ष म्हणून लढलेलो आहे. आणि आज मी ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध सदस्य आहे आमच्या गावामध्ये. आणि जगात भारी कुंभ आहे. म्हणजे आज मला सांगायला मोठेपणा वाटेल की माझं एक छोटंसं गाव ज्याला जगामध्ये आज ओळखलं जातं आहे. आणि तशाच प्रकारचं मी जवळजवळ गेले 11 वर्षापासून प्रयत्न करतोय की स्थानिक रोजगार उपलब्ध होत नाही. पर्यटन आल्यानंतर एक पाण्याची बॉटली 2 रुपयाचा व्यवसायसुद्धा आपल्या गावामध्ये मिळणार आहे. म्हणून जास्त काही देश हे फक्त पर्यटनावर चालतात. आपल्या देशामध्ये इतक्या मोठ्या वास्तू आहे. अजिंठासारखी एक वास्तू आहे, वेलोरासारखी आहे, अशा कितीतरी वास्तू आहे. परंतु त्यांचं मार्केटिंग आपल्या देशाला जमलेलं नाही की विदेशी लोक किंवा आपल्या जर साधं नाशिकच्या लोकांना विचारलं की अजिंठा कुठे त्या लोकांना माहिती नाही. तर पर्यटन विभागाचं जे आपले इतर माननीय मंत्री महोदय होऊन गेले त्यांनीसुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या योजना किंवा कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग आजपर्यंत केलेलं नाही की आपल्या गावाला किंवा आपल्या परिसराला एक पर्यटन दर्जा मिळेल. प्रचाराचे मुद्दे काय आहे तुमचे नेमके? प्रचाराचे मुद्दे जे मी आता सांगितले हेच मुद्दे, हेच खरं मुद्दे. कारण की आता मी 500 म्हशी देईल असे कबूल केले. परंतु CMAJP PMAJP सारख्या योजना आहे की ज्या योजनेमध्ये सगळं निकष अटी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट जे विदाऊट तारण परंतु हे लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणतात. तर हे आम्ही राबवण्याचं काम करणार आहे. आजपर्यंत ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला खरं म्हटलं तर त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. कारण की त्यांना लोकांना प्रतिनिधित्व दिलं आणि लोकांना त्यांचं प्रतिनिधित्व आवडलेलं आहे. जसं असेल नाचणं असेल, कुदणं असेल, खेळणं असेल, खांद्यावर हात टाकण्यावरती लोकांना आवडलेलं आहे. जेव्हा लोकांना विजन स्पष्ट होईल की आपल्याला असं नेतृत्व असायला पाहिजे की जे आपल्या घरामध्ये गावामध्ये रोजगार उपलब्ध करेल, अशा प्रकारचं नेतृत्व जेव्हा लोकांना कळेल तेव्हा लोक स्वतः सैराट पिक्चरसारखं आपल्या डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार.